बेळगाव विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचं बांधकाम वेगानं सुरू आहे। या प्रकल्पाला चेन्नई येथील प्रादेशिक मुख्यालयातील महाव्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली गती मिळत आहे। बेळगावला नुकत्याच दिलेल्या आपल्या भेटीदरम्यान महाव्यवस्थापकांनी कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि बांधकामाच्या जागेची आणि विमानतळाच्या कार्यान्वित क्षेत्राची सखोल पाहणी केली। या प्रसंगी त्यांच्या समवेत भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अभियंते आणि बेळगाव येथील टर्मिनल बांधकामाची जबाबदारी असलेल्या एजन्सीचे अधिकारी आणि अभियंते उपस्थित होते। बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी आझमनगर येथील उर्दू शाळेत नवीन स्मार्ट क्लासरूमचे नुकतेच उद्घाटन केले। नव्याने उद्घाटन करण्यात आलेले स्मार्ट क्लासरूम्स या व्हाईट बोर्ड आणि डिजिटल शैक्षणिक साधनांसह आधुनिक तांत्रिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे। यावेळी आमदार सेठ यांनी मतदारसंघातील शैक्षणिक वातावरण सुधारण्यासाठी आपण दिलेले वचन पाळले आहे। तरुण मनांच्या विकासामध्ये तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका असून पारंपरिक शिक्षण पद्धती आणि डिजिटल युगातील गरजा यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी अशा स्मार्ट क्लासरूम्स आवश्यक आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले। तसेच शाळेच्या वार्षिक विज्ञान मेळाव्यालाही आमदार आसिफ सेठ यांनी भेट दिली। विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण विज्ञान प्रकल्प आणि प्रयोग यावेळी प्रदर्शित करण्यात आले होते। या प्रसंगी युवा नेते अमान सेठ यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना प्रोत्साहित केले। अमान सेठ यांच्या उपस्थितीने शैक्षणिक सुधारणांना पाठिंबा मिळाला असून भावी पिढीच्या सक्षमीकरणासाठी त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे यावेळी शाळेतर्फे सांगण्यात आले। शेवटी शाळेच्या वतीने आमदार सेठ यांचे आभार मानण्यात आले। दिनांक 9 ते 20 डिसेंबर या कालावधीमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशन काळामध्ये सरकारी सेवानिवृत्त व कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वतीने समस्यांचे निराकरण करण्यासाठी आंदोलन छेडण्यात येणार आहे। 7व्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती होऊन देखील सेवानिवृत्त कर्मचारी अद्यापही या लाभापासून वंचित आहेत। तसेच त्यांना वाढीव महागाई भत्त्याचा लाभही देण्यात आलेला नाही। या कर्मचाऱ्यांना अनेक लाभांपासून वंचित ठेवण्यात आलेलं असून त्यांना आपला उदरनिर्वाह करणंही कठीण बनलंय। ज्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पहिला हप्ता मिळाला नाही त्या कर्मचाऱ्यांना एकाच वेळेस 7व्या वेतन आयोगानुसार दोन्ही हप्ते द्यावेत या व अशा अनेक मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती राज्य महाप्रधान संचालक शन्नुकय्या यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली। फेंगल चक्रीवादळ जसं जसं पुढे सरकत आहे तसा त्याचा परिणाम दिसू लागलाय। रविवारी दुपारपासून बेळगाव परिसरातील हवामानात बदल झाल्याचं दिसून येत आहे। अनेक राज्यातून थंडी गायब झाली असून पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालंय। हवामान खात्याकडून पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तसेच तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे। फेंगल चक्रीवादळाचा परिणाम बेळगाव परिसरावरही दिसून येत आहे। हट्टीहोळ गल्ली शहापूर बेळगाव येथील बाल शिवाजी युवक मंडळाच्या युवकांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांना अत्यंत प्रिय असलेला किल्ले श्री रतनगड याच्या प्रतिकृतीचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक 1 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। हा किल्ला पाहण्यासाठी सर्वांना खुला करण्यात आला असून परिसरातील बालचमूंसह शिवप्रेमी येथे गर्दी करत आहेत। शिवशक्तीनगर अनुगोळ येथील शिवशक्ती युवक मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेले किल्ले पद्मदुर्ग या किल्ल्याच्या प्रतिकृतीचे उद्घाटन नुकतेच उत्साहात पार पडले। शिवशक्ती युवक मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य असा किल्ला बनवला आहे। नव्या पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी शिवशक्ती युवक मंडळाच्या बालचमूंच्या हस्ते किल्ल्याच्या प्रतिकृतीचे उद्घाटन करण्यात आले। प्रेरणा मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन झाले। यावेळी साक्षी कणबर्गी हिने या किल्ल्याची माहिती आणि इतिहास सांगितला। यावेळी नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। या किल्ल्यासाठी शिवशक्ती युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले।